अंड फोडल्यानंतर ते अलग आहे शुगर डालने चमचे पण मस्त आहेत एकदम भारी. हो आणि हे ऑथेंटिक नेपाळी थकाली थाली पण त्यांनी काय ते मेवा मेवा चाव चाव भाजी टाकलेलं आहे. रामराम मंडळी, आज पोखरामधला आमचा दुसरा दिवस. ते सगळं उरकून आमचं आवरल्यानंतर आम्ही गेलो नाश्ता करायला. जवळच आमच्या हॉटेलपासून अगदी जवळच असलेल्या लेकच्या बाजूलाच ठिकाण होतं. असं चालता बोलता मिळालं होतं ठिकाण. चला तर मग बघूयात इथे नाश्ता कसा मिळतोय ते. मला दाखवतो आतमध्ये काय काय आहे. त्यांचा मेन्यू कार्ड बऱ्यापैकी सगळ्या रेस्टॉरंटच्या बाहेर किंवा कॅफेच्या बाहेरचे मेन्यू कार्ड ठेवायची पद्धत आहे. त्यामुळे बाहेरच्या बाहेर रेट बघून कल्टी मारू शकतो. हा त्यांचा कॅफेटेरिया आहे. of chai is average as I feel when चाय में जब तक शुगर खोलते हुए मिलता नहीं है तो मतलब अलग टेस्ट तो खिलता नहीं. अलग से ऐसे शुगर डालने में कुछ फ़ायदा नहीं. यहाँ पे आया है मसाला ऑमलेट आणि ये क्या क्या है बताइए आप. दिस इज ब्रेड, ब्राउन ब्रेड, जैम, बटर, बॉइल्ड एग एंड क्रंची पटाटा. मी काही सांगितलेलं नाही तसं स्पेशल की मला हेच हवं आहे तेच हवं आहे. पण हे मसाला ऑमलेटच थोडं खायचं आहे कारण आता दुपार होणार आहे. आम्हाला परत नेपाळी थाळी पण खायची आहे. भाऊ काढतोय फोटो आणि मी त्याला चोरणार आहे पहिल्यांदा बटाटा. कारण अंड्याची चव काय सांगायची. ठीक आहे नॉर्मली पहिला खाऊ बटाटा. त्या बटाट्यामध्ये त्यांनी फ्राय करून कांदा आणि टोमॅटो पण दिलेलं आहे. पण आपण बटाटा खाऊ. थोडंसं मीठ टाकून त्यांनी तो परतलाय आणि त्याला मेथी म्हणतो मी काय म्हणतो कोथिंबीर कांदा आणि ते टाकून त्यांनी परतले. छान वाटतोय, स्मूथ वाटतोय तो. छान फ्लफी झालेलं आहे. मस्त आहे. मी ह्युमन बेकरीचं चीज मसाला ऑमलेट खाल्लं होतं. ज्यातलं चीज सोडलं ते ह्युमन कॅफेपेक्षा पण मला चांगलं वाटते. ते नुसते फेटतात ना ऑमलेट फोडल्यानंतर ते फेटतात ना ते इतकं मस्त फेटलंय आणि इतकं फ्लफी झालं ऑमलेट. मजा आली. त्यामुळे आता सुस्मित सरांना काही घंटा मिळत नाही ऑमलेट. सगळं ऑमलेट मी संपवणार आहे. तर असा हा आमचा ब्रेकफास्ट. नाश्ता केल्यानंतर आम्ही आलो बाजारात लोकल मार्केटला फिरायला. खरं तर आज आम्हाला करायचं होतं पॅराग्लायडिंग. म्हणूनच आम्ही काल सगळीच्या सगळी 7-8 ठिकाणं फिरून काढली होती. पण अचानक त्यांचं काहीतरी वाद झाले आणि आज पॅराग्लायडिंग पूर्ण पोखरामध्ये बंद आहे असं त्यांनी सांगण्यात आलं. आणि फिरता फिरता आम्ही आलो आयुष चटपट या चाटच्या दुकानावर. भाऊ चटपट कुछ बना रहे. ह्या मिरच्या जे मला खूप वेगळ्या वाटलं. डल्ले खुरसानी, इसको डल्ले खुरसानी बोलते हैं. क्या बोलते हैं? डल्ले खुरसानी. दल्ले खुरसानी. बहुत तीखा होता है. अच्छा कहाँ से आप लोग? दल्ले खुरसानी. हाँ, कहाँ से? महाराष्ट्र. ये अरे बताइए तो सही. अभी आप क्या खा रहे हो? कौन सा ये आइटम? उसको चाटी पापड़ी चाट बोलते इसको. पापड़ी चाट. अच्छा तीखा है क्या? तीखा है? तीखा नहीं है. बेटा है. वेगळं टाकावं लागतं आपल्याला. तरी बहुतेक गणेश भेळवाल्यांकडे कामाला होते. त्यांनी वेगळं पाणी दिले. हा जो फक्त पुणेकरांना समजू शकतो. ठीक आहे असं हरकत नाही. ते अरे बघा हे असे खायला लागतात लगेच माणसं. खावा खा लो लगेच. अरे भुक्कड कैसे लगा तेरे को बता. एक्शन कर रहा है सुबह से. one of the best that we have ever eaten in 5 to 6 days. In India also. No, in 5 to 6 days Nepal journey. Okay. Nepal journey. What about you, sir? छान लागले. चालू ते बघा. छान लागले. है ना? हाँ, 5 से 6 दिन में जितना खाएं सबसे अच्छा लगा. चांगलं आहे. तिखट आहे त्यामुळे ते चांगलं होते.
आणि आतापर्यंत आम्ही खूप सपक सपक खात आलो होतो. पण आज दिवसभरच आमचं चांगलं झालं जेवण. नाश्ता पण खूप छान झाला आहे. जो मला वेगळा फ्लेवर नेपाळी फूडमध्ये आत्ता पण दिसतो तो आहे कंटिन्युअस. ती चव मला सांगता येत नाही कारण तिथं तो काळा धनियाचा मसाला वापरता येत नाही, त्याच्यामुळे ती चव जास्त इतकी त्याला नेपाळी चव म्हणूया आपण. आता पुरी होऊया. पुरीमध्ये तुम्हाला त्यांनी बटाटा कांदा ऑलरेडी भरून दिलेला आहे. रसाने पाणी ओतायचं. पुरीचा आकार खूपच मोठा आहे आणि अशी पुरी कडक कडक आहे. बघा चिंच आहे. चिंचेचं पाणी आहे थोडं पातळ आहे, थोडं घट्ट असतं ना मजा आली. आता पण पाणीपुरी चांगली लागते पण जर पाणी घट्ट पाहिजे थोडंसं. बाकी भारीच आहे आणि पाणी नाही टाकून दिल्यामुळं पुऱ्या कोरड्या राहतात. तुम्ही बराच वेळ घेऊ शकता खायला आरामात. एक 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 पुरी आपल्याला हवं त्या पाण्यानुसार ॲड करून. आता फक्त एक आयटम याचं राहिलं आहे, त्याचं नाव आहे चटपट नेपाळी आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काय ते मेवा मेवा चाव चाव काय टाकलेलं आहे. आता ते मॅगीचे नूडल्स आहेत ते फ्राय नूडल्स. तर बघूया ते आल्यावर खाऊन टाकूया. तोपर्यंत संपवतो मी बरोबर. हे आहे माझा चम्मच. काळी काळी भेळ खातोय मी. त्याच्यामध्ये त्यांनी ती वेगळी मिरची टाकलेली आहे बारकीवाली, थोडं तेल टाकलेलं आहे आणि चाव चाव मेव मेव टाकलेलं आहे. त्यांचं शेंगदाणे आहे, त्याचा आकार खूप बारीक आहे. हा बघा खास छोटासा खास. खूप वेगळी चव याची 100% धनिया मसाला हा नेपाळी खाण्यातला वेगळा इन्ग्रेडियंट आहे. आपल्याला चव कळत नव्हती. आणि जो यांनी चावचाव मॅमॅव टाकलं त्या पाकिटातनं फोडून त्यांनी याला कुरकुरीतपणा आलेला आहे. बाकी असं काय नाही आहे. आणि ते खूप पातळ आहे, त्यामध्ये खूप क्रिस्पी लागते. वेगळा आयटम आहे हा. आतापर्यंतच्या प्रवासातला मला नेपाळमध्ये वेगळा आणि आवडलेला आयटम म्हणजे हा, ज्याचं नाव आहे चटपट, जो होतो अगदी झटपट. तर तुम्ही लाईक करा पटापट, शेअर करा चटाचट आणि सबस्क्राईब करा धडाधड. पण आम्हाला मात्र खायची होती थकाली थाळी. थकाली थाळी म्हणजेच नेपाळची मुख्य थाळी किंवा जिथं नेपाळमधली सगळ्यात मोठी थाळी. प्रीमियम थकाली थाळी खाण्यासाठी आम्ही एका वेगळ्या अशा प्रीमियम रेस्टॉरंटला गेलो, जिथं आम्हाला आमच्या टॅक्सीवाल्यांनी नेऊन सोडलं, जे पोखरामधलं सगळ्यात जुनं आणि प्रीमियम थकाली थाळी देणारं रेस्टॉरंट होतं. चला तर मग नेपाळच्या प्रीमियम थकाली थाळीचा अनुभव घेऊयात आणि पाहूयात नेमकं या थाळीत मिळतं तरी काय. थाळी आपल्याकडं ते सगळं भातासोबतच खाल्लं जातं. चमचे पण मस्त भाजी. ॲक्च्युली मशरूमच्या भाजीमध्ये तुझं पावडर आहे ना ती वेगळी आहे. ती नेपाळी टेस्ट किंवा आपण फील म्हणतो ना तो आलाय. डाळ एकदम ग्राइंड केलेली पातळ एकदम व्यवस्थित. हा हा मस्त. डाळ एकदम बारीक ग्राइंड केलेली आहे. तिला जो घट्ट आणि एकसंधपणा आला ना सगळं एकत्र आली ना माइंड ब्लोइंग. हे फ्राय केलेले बटाटे हे काय आपलं नॉर्मल असतात. ही सागची सब्जी ही पालकासारखी असते आणि वेगळे काहीतरी. याला फक्त उकडलंय आणि थोडंसं तेल आणि मीठ टाकून फ्राय केले. बाकी काय केलं नाहीये. हे दोन आयटम यांचे वेगळे असतात. हे लोणचे वेगळं. हे काय भाई मुला. हे मुळा आहे. इथे मुळा खायची खूप पद्धत आहे. आपल्याकडे कसं काकडी वगैरे खातो आपण, तसे लोक जास्त मुळा खातात. आणि मुळ्याला त्यांनी मसाला लावलेला आहे. याला मसाला मुळा किंवा मुळा फ्राय काइंड ऑफ म्हणू शकतो. लोणचं आहे. याची पण चव अशी वेगळी आणि थोडीशी अशी इथं असते. असं आंबट आणि हे लागतं थोडंसं तशी आहे. थोडं एक आचार टाईप असा आयटम आहे हा. आंबट आहे. बाहेर आंबट आहे. थोडं तिखट पण लागतोय.
खूप वेगळा. हा पहिल्यांदा होतो एखादा बुंदूक नारळीचं. बुंदूक भारी नारळ. नॉर्मलमध्ये पण ऑलमोस्ट सगळं सेम आहे. फक्त ही आलं चिकन आहे तो वेगळा आहे. तर आपण फक्त चिकन ट्राय करत होतो. पण इथं तेल वापरलेलं थोडंसं वेगळं आहे. ती बहुतेक मोहरीचं तेल आहे आणि प्लस त्यामध्ये तो धण्याचा मसाला घातला होता. थोडंसं ऑइली आपल्यापेक्षा पण ते तेल बदल असल्यामुळे मला जाणून तसं. बाकी मग नॉर्मलच आहे. ही आहे ऑथेंटिक नेपाळी थकाली थाळी. याला थकाली थाळी असं म्हणतात आणि एकदम व्यवस्थित आणि जुन्या अशा रेस्टॉरंटमध्ये मी आलेलो आहे. माझ्या सुरमई फ्राय आय थिंक सुरमई फ्रायची खूप क्रिस्पी आणि खूप डीप फ्राय केलेलं याला. पण तरी तेल लागत नाही पण असे कुरकुरं पण आहे. आणि जो मला खूप आवडतो मासे ते कुरकुरे मिळतात गिलगिली असतात हे मला आवडलेलं आहे. खूपच भारी फ्राय केलेलं आहे. शेवटचा हा सुरमई फ्रायचा घास आणि हा शेवटचा चिकन फिश मी खातोय नेपाळमध्ये. आणि 2024ची या वर्षाची माझी पहिली ट्रिप मी सांगता करतो आहे नेपाळमध्ये. खरं तर नेपाळी फूड मला खूप एक्सप्लोर करता नाही आलं कारण फार काही व्हरायटी पण मला सापडली नाही. आणि दुसरं असं की पहिल्यांदाच नेपाळमध्ये आल्यामुळं साईट सीइंग पण मला भरपूर करायचं होतं. जे आमचे पार्टनर आहे सुमित सर ती खूप ठिकाणं शोधून काढली होती. तर तेच फिरताना आम्हाला दिवस कमी पडले. त्याचं तर जितकं जमलं तेवढं केलेलं आहे. नॉनव्हेजचा खूप मोठा भाग नेपाळमधला शूट करायला राहिलेला आहे. आय होप मी ठरवले 6 महिन्यांनी किंवा 7 महिन्यांनी पुन्हा येईल किंवा नेक्स्ट ऑक्टोबरला वगैरे. तर तेव्हा मी नेपाळी फूडवर जास्त फोकस करून ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेन. आता आम्ही जाणार आहोत भारतात वाराणसीला. चला तर मग भेटूया स्पायसी पुण्याच्या पुढच्या भागाला गंगेच्या काठावर 80 घाटला. तोपर्यंत राम राम. आणि हो मी 80 घाटला पोचेपर्यंत तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणजे कसं व्हिडिओ बनवायला मजा येईल.